संपूर्ण सत्य कोकण न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. एखाद्या थरार पटालाही लाजवेल असा प्रसंग चिपळूणमध्ये अनुभवायला मिळाला. धावत्या वाहनातून उडी मारून पसार झालेल्या एका पांढऱ्या बोकडाने मगरीच्या वावरासाठी कुप्रसिद्ध असलेल्या शिवनदीत तब्बल 18 तास जीवावर उधार होत केलेली धडपड आणि त्याला पकडण्यासाठी नागरिकांनी राबविलेली शर्थीची मोहीम अखेर यशस्वी ठरली. या संपूर्ण घटनेने चिपळूणकरांना अक्षरशः खिळवून ठेवले. शहरात या अनोख्या बचाव कार्याची चर्चा रंगली आहे. बोकडाने मगरीच्या तावडीतून सुटका मिळवण्यासाठी थेट नदीत उडी घेतली होती. सुफियान कादरी आणि जैद चिकटे यांनी जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी घेतली. वेगवान प्रवाह, मगरींचा संभाव्य धोका आणि बोकडाची धडपड या सर्व संकटावर मात करत त्यांनी त्याला सुखरूप पकडले. संपूर्ण व्हिडिओ पहा. मगर बघा हो, केवढी मोठी मगर आहे बघा बोकडाच्या जवळ. मगर निघाली काय पण एक साला चुकी झाली की ह्या बाजूला उतरल्यात पाण्यात. कल्टी मारते बघा. बी पॉझिटिव्ह नाही चुकलो बघते यांना. धोका नाही मारली तर तो झोपल त्याचं बघतंय. निघ्याला बघतंय. वर्षी मगर बघ कवरी उतरली तर आईच्या गावात त्यांनी प्लॅनिंगच केली बघ वाघ्या पलते बघ कैसे सगळी. काय बोललो तुला. अरे येड्यानो, आम्ही एक कोणतरी सोबत हवे होता, तुमचं काम नाही ती. हो तुझ्यात काढ तिघारी दुपारपर्यंत धरून दाखव मला. इधर जाओ. ओके तिकडं नाही जाणार. हो आईचं तयारी त्याची उडी मारायची. ना खालची गेलो, खालची तिथं आहेत पकडायला. उलटा जाऊ दे. हा बेस आहे. आईच्या गावात उडी मारला असं पेवते खतरनाक. पहिले नको जायला. पहिले गेलोच ना तो आता चढणारच नाही. चला आता सुहेल भाई चला.